की माणूस हा अपेक्षांचा भंडाराने भरलेला. माणसाचं जीवन जे आहे ना, ते अपेक्षांचा भंडार आहे असं मला वाटतं. त्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत. काही अशा गोष्टी, असे पॉइंट या व्हिडिओ मार्फत आपण जाणून घेणार आहोत, की माणसाचं जीवन नेमकं कशा पद्धतीने अपेक्षांच्या दिशेने वळतं, त्या पद्धतीने बदलतं आणि त्याचं मूळ रिझन म्हणजे परिस्थिती, सिच्युएशन आणि ती परिस्थिती म्हणजे पैसा. कारण की माणसाची परिस्थिती ही पैशाच्या नुसार बदलते. जसं पैशाची वाढ कमी जास्त आपल्याकडे होते, त्या पद्धतीने माणसाची सिच्युएशन जी काही परिस्थिती असते म्हणतो आपण, ती परिस्थिती बदलते आणि ती आर्थिक परिस्थिती ज्यानुसार आपली बदलते त्यानुसार आपल्या अपेक्षा वाढतात, अपेक्षा कमी जास्त होतात. त्यानुसार आपण जगतो. म्हणजे आपण आपले जीवन कुठेतरी परिस्थितीवर अवलंबून ठेवलंय असं नक्कीच निश्चित सांगता येईल. कारण की जेव्हा माणसाच्या जीवनामध्ये पैसा नसतो, जेव्हा आता मी स्वतःच उदाहरण देते, की ज्या काळात लहानपणी फार अशी खूप उत्तम नव्हती. त्याच्यामुळे आहे त्या परिस्थितीमध्ये ॲडजस्ट करणं किंवा जे आहे त्यात खुश राहणं, या छोट्या-छोट्या गोष्टींचा फार इश्यू क्रिएट होत नव्हता. पण जसजशी परिस्थिती बदलते, तसं माणसाच्या जीवनामध्ये आपण म्हणतो फायनान्स कंडिशन चांगल्या पद्धतीने आपण जगायला लागतो ना, त्यामुळे जीवनामध्ये अपेक्षा ह्या वाढत जातात. जेव्हा परिस्थिती नसते त्यावेळेस आपण एक 100ची वस्तू सुद्धा 100चा कपडा देखील आपल्या अंगावर परिधान करायला आपण सहज तयार असतो. आपल्याला त्याची लाज वाटत नाही किंवा त्याचा कुठे कमीपणा वाटत नाही. कारण की ते आपल्या ऐपतीप्रमाणे आपण ते पर्चेस केलेलं असतं, ते परिधान केलेलं असतं. त्याचं आपल्याला काहीच वाटत नाही समाजामध्ये वावरताना नाही, की आपल्या मनाला नाही. कारण की आपल्या परिस्थितीला, आपल्या मनाला ते माहीत असतं, की आपली जितपत ऐपत आहे, त्या पद्धतीने आपण ते स्वीकारले किंवा ते घेतलंय. तर त्यानंतर जेव्हा आपली परिस्थिती बदलते, तेव्हा काळानंतर म्हणा परिस्थिती बदलली म्हणतो आपण, तर थोडाफार पैसा आपल्याकडे आला, चांगल्या पद्धतीचं उत्पन्न जर आपल्या जीवनामध्ये आलं, तर आपण त्या ₹100 कडून आपण कुठेतरी ₹1000च्या वस्तूकडे वळतो. मग कुणी 500ची, ज्याच्या त्याच्या ऐपतीप्रमाणे अशा अपेक्षा वाढतात. मग पैसा आला म्हणून लगेच गरजा ह्या ज्या आपण म्हणजे कमी किमतीच्या कपड्यांमधून आपण लगेच ब्रँडेड कपड्यांकडे वळतो. असा हा अपेक्षा म्हणतो ना आपण समाजाच्या ह्याच्यानुसार चालणं, हे खरं तर जीवनामध्ये सुरू आहे. त्याच्यामुळे हा अपेक्षांचा भांडार जीवनामध्ये कधीच संपणार नाहीये. आणि त्याच्यामुळेच कुठेतरी एक म्हणतो ना आपण जीवनाला पूर्तता ही मिळतच नाही. कारण की अपेक्षा ह्या वाढतच जातात. आपण आहे तिथे जगायला तयारच नाही आहोत. आहे त्या परिस्थितीमध्ये जगायला तयारच नव्हतो. त्यावेळी पैसा नव्हता म्हणून आपण ऍडजस्ट करत होतो. आता पैसा आहे म्हणून मला खूप काही करायचं, मला खूप काही घ्यायचंय. मग त्याची अपेक्षा पुढची आपल्या अजून अपेक्षा वाढते, की मला 1000चं नाही, मला 5000चेच कपडे घालायचे. मला 5000ची नाही, मला 10,000चीच वस्तू घ्यायची. म्हणजे अशा ह्या अपेक्षा वाढत जातात आणि त्याकडे आपण त्या दिशेने मग आपण आपले ध्येय, आपले जे प्रयत्न आहे ते सुरू करतो. असा हा अपेक्षांचा भंडार म्हणजे परिस्थितीनुसार बदलतो आणि आपण त्याला कुठेतरी शौक किंवा हौस-मौस या गोष्टींचं नाव देतो. पण खरं तर या आपली जी परिस्थिती आहे, आपण जे जीवन जगतो ना, ते आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार जगतो आणि हे प्रत्येकालाच माहीत असतं. इतरांनी परिधान केलेले कपडे हे त्यांचे आजच्या जमान्यामध्ये खरं तर आताची सध्याची सिच्युएशन अशी आहे ना, की व्यक्तिमत्व आणि ते जे कोणी असं एखाद्या कार्यक्रमात, फंक्शनमध्ये गेल्यानंतर त्या व्यक्तीने परिधान केलेले कपडे किंवा त्या व्यक्तीचं जे काही तिने स्वतःसाठी स्वतःला तयार केले, त्या व्यक्तीवरून त्या व्यक्तीचं फायनान्शियल कंडिशन ठरवली जाते. आता सध्याचा काळ असा प्रत्येकाची मनस्थिती अशी झालेली आहे, की आपण व्यवस्थित, आपण चांगले ब्रँडेड कपडे घातले, चांगले दागदागिने घातले, तरच आपण समाजामध्ये कुठेतरी उच्च किंवा चांगले प्रतिष्ठित आहोत किंवा चांगले इन्कम घेणारे आहोत. असा हा दाखवण्याचा दृष्टिकोन प्रत्येकाचा झालाय. त्याच्यामुळे प्रत्येकजण स्वतःला प्रेझेंट करायचं, चांगलं ते समाजामध्ये चांगलं एक आपण कुठेतरी चांगल्या ह्याचे आहोत किंवा आपलं इन्कम चांगलं हे दाखवण्याचा प्रयत्न करतो. मला इथे थोडंसं थांबावं वाटतं. कारण की दाखवणं म्हणजे काय? तुम्ही तुमची आर्थिक परिस्थिती जगाला दाखवून त्याच्यामध्ये तुमच्या काही वाढ होणार आहे किंवा काही कमी होणार आहे का? तर अजिबात नाही. असं काहीही होत नसताना तुम्हाला समाजाला काय दाखवायचं असतं? अनेक लोकांना घरामध्ये कमी, बऱ्याचदा असे मी लोकं पाहिलेत, की घरामध्ये आहे त्यात ॲडजस्ट करायला लावतात. घरामध्ये ₹1 साठी कटकट करतात. पण बाहेर समाजात वावरताना सहज ₹500 इतरांवरती खर्च करून येतात. हा मोठेपणा झाला. हा लोकांमध्ये दाखवण्याचा मोठेपणा. तुम्ही तुमच्या कुटुंबाला दुखवताय आणि बाहेर ₹500 सहज उडवून येताय.
ही विकृती, ही कुठची मोठेपणा किंवा ही प्रसिद्धीची किंवा स्वतःच कुठेतरी आत्मसन्मानाची भावना नाहीये. ही ज्याची त्याला समजली पाहिजे. असे अनेक प्रकारचे लोक आहेत. घरामध्ये कंजूसी करतात, पण बाहेर समाजात दाखवण्यासाठी खूप काही पैसे खर्च करतात, उडवतात. मी असे अनेक कुटुंब, असे अनेक फॅमिलीज पाहिलेत, की बाहेर कमीपणाची भावना त्यांना अजिबातच सहन करायची नसते. त्यामुळे ते स्वतःच्या कुटुंबाला कुठेतरी तडजोड करतात आणि बाहेर दाखवण्यासाठी वायफळ खर्च करतात. अशी देखील लोक या समाजात आज खूप प्रमाणात अशी लोक आहेत. आता तर असं झालंय, पूर्वीचं लाईफ मी देखील, मला लहानपणीचं लाईफ आठवते. आता मुलांचे कपडे पुन्हा रिपीट कधी घालायला मिळतात त्यांना, हे त्यांना देखील आठवत नाही. आपल्यालाही लक्षात येत नाही की एवढे ढिगभर कपडे कपाटामध्ये मुलांचे कट पडलेले असतात. पण आमचा जो लहानपणीचा प्रत्येकाचा ज्यांचा जो 80-90 2000 पर्यंत जो काळ आहे, त्या मुलांनी ही लाईफ जगलेलं असेल, ज्याच्यामध्ये ते जन्मलेले त्या काळामध्ये. तर त्यावेळेस दिवाळीसाठी घेतलेला ड्रेस हा पूर्ण वर्षभर प्रत्येक सणासाठी घालताना देखील खूप उत्सुकता, खूप आवड असायची. पण आता तसं नाही. आता छोटे म्हणजे विनाकारण कपड्यांची खरेदी होते. म्हणजे अशा अनेक गोष्टी जीवनामध्ये सहज उपलब्ध झाल्यात. त्या काळात, या काळात असं अनेक असं डिफरंट झालं. त्याच्यामुळे ती उत्सुकता कुठेतरी कमी झाली. फार विशेष असं काही वाटत नाही. मुलांना देखील त्यामुळे सण किंवा या गोष्टींचा फारसं अशी उत्सुकता नसते. त्यांना फक्त एन्जॉयमेंट हा आहे बस. एवढ्या गोष्टी त्यांना माहीत असतात. त्यांना फार त्याच्यामध्ये आवड नसते. खाण्यापिण्याचे पदार्थ देखील त्यावेळेस आपल्याला सण म्हटलं की आपल्याला गोडाचे पदार्थ, काहीतरी वेगळं असं स्पेशल डिश आपल्याला त्या दिवशी मिळणार आहे, याची देखील उत्सुकता असायची. त्यामुळे त्या सणांचा आनंद देखील खूप वेगळा असायचा. आत्ताच्या मुलांना त्या गोष्टीचं काही पडलेलं नसतं, कारण की 12ही महिने 30ही दिवस त्यांच्या घरामध्ये खाऊचे डबे भरलेले असतात. त्याच्यामुळे त्यांना स्पेशल वेगळं असं काही डिश देणं किंवा त्यांच्यासाठी कधीही त्या डिश अवेलेबल असतात. त्याच्यामुळे त्यांना त्या दिवसाचं किंवा त्या दिवशी काही खास पदार्थ बनवले जातात, सणवार साजरे केले जातात. याचं महत्व हल्लीच्या मुलांना अजिबात नाही राहिलं. अशा अनेक गोष्टी अपेक्षांप्रमाणे, परिस्थितीप्रमाणे आपण स्वतःच आपल्या अपेक्षा वाढवत चाललोय. त्याच्यामुळे ही परिस्थिती, आपण म्हणतो परिस्थितीनुसार माणूस बदलतो, माणसाला बदलावं लागतं, अर्थातच बदलावं लागतं. पैसा आला की माणूस बदलतो, हे मात्र निश्चित आहे. तुम्हाला जीवनामध्ये, तुमच्या जीवनामध्ये असे काही बदल जाणवले असतील किंवा आपण त्यावेळेस कसं जगत होतो आणि पैसा आल्यानंतर माणूस कसा जगतो, पण बऱ्याचदा विचार सुद्धा बदलतात. जेव्हा पैसा नसतो त्यावेळेस आपल्याला पैशाची ओढ असते, जे नाही त्याची आस लागून राहते, आणि जे आहे त्यात आपण आनंदी नसतो. पण खरं तर ह्यातून हेच शिकायचंय, परिस्थितीने माणूस जरी बदलला ना तरी माणसाच्या अपेक्षा अजिबात संपत नाही. जीवनात पैसा आला ना तर मग कुठेतरी समाधानाकडे माणसाची ओढ लागते. मग बऱ्याचदा असं असतं, ज्यांच्या जीवनात पैसा असतो त्यांच्या जीवनात समाधान नसतं. ज्यांच्या जीवनात समाधान असतं, कमी इन्कम असतं, पण छान हॅपी कुटुंब असतं त्यांचं, ते छान समाधानात राहतात. पण त्यांना कुठेतरी पैशाची कमतरता जाणवते. त्यांची ओढ ही पैसा कमवण्याकडे लागते. म्हणजे प्रत्येकाची अपेक्षा जी असते ना, ती परिस्थितीनुसारच असते. ज्याची परिस्थिती कमतरतेची असते, कमी असते, त्याला पैशाची ओढ असते. ज्याच्याकडे पैसा असून समाधान नसतं, त्याला समाधानाची ओढ असते. अशी प्रत्येकाची वेगवेगळी ओढ असते. काहींना खूप सारं असतं, पण मुलं बाळं नसतात. असे पण फॅमिली असतात, खूप सारा पैसा आहे, खूप सारं कमावलंय, पण सुखच नाहीये. ते म्हणतो ना आपण, मुलांचं सुख नाहीये. तर अशी पण खूप कुटुंब असतात, अशा पण खूप फॅमिली असतात. प्रत्येकाच्या जीवनामध्ये पैसाच, परिस्थिती त्या गोष्टी महत्वाच्या नसतात, पण माणूस परिस्थितीनुसार बदलतो, हे नक्की. पण हा जो अपेक्षा म्हणतो, हा अपेक्षेचा भंडार, आणि प्रत्येकाचं जीवन हे कधीच परिपूर्ण होऊ शकत नाही. त्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये आपल्याला नेमकं काय करायचंय, सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे हे नेहमी लक्षात ठेवायचं की आपल्याला स्वतःला आहे त्या परिस्थितीमध्ये आनंदी ठेवता आलं पाहिजे. मग ती परिस्थिती कोणतीही असो, साधारण असो, उत्तम असो, पैशाचा अभाव असो किंवा अति पैसा असो, काहीही असो, पण आपल्याला आपल्या जीवनाचं नियोजन हे आनंदी ठेवण्यासाठीच करता आलं पाहिजे. त्यातून आनंदच घेता आलं पाहिजे, हे प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवं. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच सांगायचं की अपेक्षा ह्या ज्या जीवनामध्ये असतात ना, त्या अपेक्षांचा हा जो भंडार आहे तो कधीच संपणार नाहीये. त्यामुळे कुठेतरी सतत अपेक्षा करून तिकडे धाव घेण्यापेक्षा, जीवनाची सतत ओढाताण किंवा पळापळ करण्यापेक्षा ना, आहे त्याच्यामध्ये आनंदी राहत चला. परिस्थिती बदलणार आहेच, परिस्थिती तर प्रत्येकालाच बदलायची आहे. अर्थातच आपल्या परिस्थितीला कुठेतरी अजून उच्च पदावर नेण्याचं प्रत्येकाचं स्वप्न असतं. परिस्थिती बदलणं
हे एक चांगली गोष्ट आहे, पण ती बदलताना आपण ज्या सिच्युएशन मध्ये जगतोय, सध्याची सिच्युएशन जी आहे ती विसरायची नाहीये आपल्याला. त्यामध्ये आपल्याला नेहमी आनंदीच राहायचंय, हे नेहमी लक्षात ठेवा. आहे त्या सिच्युएशन मधून आनंदी राहता राहता आपल्याला आपल्या अपेक्षा ज्या काही अपेक्षा म्हणण्यापेक्षा आपली जी काही स्वप्न आहेत ती पूर्ण करायची. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा तशा एखाद्या नवीन व्हिडिओला घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.